महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार आता बोरवेलसाठीही आता मिळवा अनुदान। गोरगरीब शेतकऱ्यांना दिलासा। बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत बोरवेलचा समावेश। मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये येत असाल तर तुम्हाला आता बोरवेलसाठी अनुदान मिळणार आहे। यासाठी महा-DBTवर ऑनलाईन अर्ज करावा। शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविली जात आहे। या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना नवीन विहिरीसाठी अनुदान जशी वाढ केली तशी आता इतर बाबींची अनुदानात वाढ केली आहे। तसेच काही अटी शिथिल केल्या तर काही अटी कायम ठेवल्या आहेत। राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना उत्पन्न वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी या संदर्भाधीन 9 ऑगस्ट 2017 रोजीच्या शासनान्वये आदिवासी उपाययोजना सुधारणा करण्यात आली आहे। दिनांक 30 डिसेंबर 2017च्या या शासन पूर्वपत्रक प्रस्तुत आदिवासी उपाययोजना सुधार करून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील या नावाने ही योजना राज्यात राबविली जात आहे। या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना नवीन विहिरी खोदणे, जुनी विहिरी दुरुस्त करणे, इनवेल बोरिंग, वीज जोडणी, आकार पंप, संच, PCV, HDP पाईप, शेतकऱ्यांचे प्लास्टिक अस्थिकरण, परस, बाग, सूक्ष्म सिंचन या बाबीसाठी अनुदान देण्यात येते। शासनाच्या नुकत्याच 11 बाबींची आर्थिक मापदंड वाढीव निकषामध्ये सुधारणा केल्याचे उच्चतम अनुदान मर्यादा निश्चित केली आहे। त्यानुसार अनुसूचित जमातीतील प्रवर्गातील शेतकऱ्यांना 2024-25 पासून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत बोरवेल समावेश करण्यात आली आहे। या योजनेसाठी 50,000 पर्यंत अनुदान दिले जाते। 50,000 रुपयाचे अनुदान विंधन विहिरीसाठी 50,000 रुपयांचे अनुदान मिळते। परंतु जिल्ह्यात निकष बसवणारे लाभार्थी सध्या तरी नाहीत। त्यामुळे या निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांनी योजनेसाठी सहभागी होण्याची गरज आहे। ऑनलाईन अर्ज करताना कसा कराल? बिरसा मुंडा कृषी योजनेअंतर्गत 11 बाबींपैकी कोणत्याही एका बाबीसाठी नियमानुसार लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी महा-DBTद्वारे अर्ज करू शकता। अर्ज भरण्यापासून ते लाभ मिळण्यापर्यंत प्रक्रिया ऑनलाईन असते। निकष काय आहे? शासनाच्या 1 ऑक्टोबर 2024 रोजीच्या नियमानुसार कृषी विभागाने 3 डिसेंबर 2024च्या मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत। त्यानुसार योजनेतील सिंचन घेण्यासाठी विहिरी घेण्यासाठी आदिवासी क्षेत्राची अट आहे। तर मित्रांनो, आदिवासी जिल्ह्यातील जेवढे आमचे अनुसूचित जमातीचे लोक आहेत, बांधव भगिनी आहेत, त्यांनी आता महा-DBTद्वारे बोरवेलसाठीही अर्ज करावा। महा-DBTवर संपर्क साधावा।